तर ईडीनं आरोपपत्र दाखल केल्यानंतर रोहित पवार यांनी सुद्धा या संदर्भातली प्रतिक्रिया दिलेली आहे। माझा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे। दूध दूध आणि पाणी का पाणी होईलच। विचारांसाठी संघर्ष करणार, कोणतीही कारवाई केली तरी सत्तेसमोर झुकणार नाही, असं रोहित पवारांनी म्हटलंय। रोहित पवार आज दुपारी 2:30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। या संदर्भातली रोहित पवारांची एक्स पोस्ट काय आहे बघूया। कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून माझ्या विरोधात ईडीनं कारवाई केली, हे जगजाहीर आहे। याबाबत अधिक सांगण्याची गरज नाही। ईडीचे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी, त्यांनी केवळ आलेल्या आदेशाचं पालन केलं आणि आता आरोपपत्रही दाखल केलं। म्हणजेच तपास पूर्ण झाला असून ज्याची आपण वाट बघत होतो त्या निर्णयाचा चेंडू न्यायव्यवस्थेच्या कोर्टात आहे। कारण न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास असून यामध्ये दूध दूध आणि पाणी का पाणी होईलच। विचारांसाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी माझी तयारी आहे। महाराष्ट्राने लाचारीला, पितुरीला कधीही थारा दिला नाही आणि संघर्षालाच डोक्यावर घेतलंय, हा इतिहास आहे, असं आमदार रोहित पवार आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हणतात। पण या सगळ्या प्रकरणामध्ये रोहित पवारांवर नेमके काय आरोप आहेत ते आता जाणून घेऊया। संभाजीनगरमधील कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेमध्ये घोटाळ्याचा आरोप आहे। कन्नड साखर कारखान्यासह 161 एकर जमीन आणि यंत्रसामग्रीच्या लिलावात घोटाळा झाल्याचा आरोप आहे। बारामती ॲग्रो कंपनीच्या माध्यमातून रोहित पवारांनी घोटाळा केला असा आरोप ईडीनं केलाय। कन्नड साखर कारखान्याची जागा बारामती ॲग्रोनं बनावट लिलाव प्रक्रियेद्वारे खरेदी केल्याचा आरोप आहे। जानेवारी 2023 मध्ये ईडीकडून रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोवर छापेमारी करण्यात आली। ईडीकडून बारामती ॲग्रो कंपनीची 50 कोटी रुपयांपेक्षा जास्तची मालमत्ता जप्त केली गेली। रोहित पवारांची आधीच ईडीकडून 2 वेळा चौकशी झाली आहे आणि आता पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले।